इंदापूरमध्ये कामगार दिनीच गरीब कामगारांची थट्टा करण्यात आली आहे। घड्याळाच्या प्रचाराकरता भाडोत्री महिला 92 महिला प्रचाराकरता दारोदारी फिरल्या, पण पैसे न दिल्यानं महिलांचा आक्रोश पाहायला मिळतोय। अर्धपोटी ठेवल्याचा महिलांनी आरोप केलेला आहे। ही एक्सक्लुसिव्ह दृश्य त्या महिलांची ज्यांना प्रचारात सहभागी करून घेण्यात आलेलं होतं, पण पैसा न दिल्यानं या महिलांनी आता संताप व्यक्त करण्यास सुरुवात केलेली आहे। इंदापूरमध्ये कामगार दिनीच म्हणजे 1 मेलाच ही चेष्टा कामगारांची करण्यात आलेली आहे। गरीब कामगारांची थट्टा करण्यात येते। घड्याळाच्या प्रचाराकरता भाडोत्री महिला या ठिकाणी प्रचाराकरता बोलवलेल्या होत्या, पण या महिलांना पैसे न दिल्यानं या महिलांनी आता संताप व्यक्त केला आहे। याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी राहुल यांच्याकडून। राहुल, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? आता या महिलांनी आक्रोश करण्यास, संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे। खूपच गंभीर घटना काल रात्री घडली होती। इंदापूरमध्ये घड्याळाचा प्रचार करण्यासाठी भाडोत्री महिला आणल्याचं दिसून आलेलं आहे। या महिला ज्या होत्या त्या 92 महिला होत्या। त्या घरोघरी दिवसभर घड्याळाचा प्रचार करण्यासाठी फिरल्या होत्या। त्यांना काही विशिष्ट रक्कम देण्याचं ठरलं होतं, जेवण पण देण्याचं ठरलं होतं, मात्र फक्त वडापाव देऊन त्यांना दिवसभर फिरवलं गेलं, प्रचार करायला लावला। पण मात्र रात्र झाली तरी पैसे न दिल्यानं आणि एका प्रचारासाठी नेऊन बसवल्यानंतर त्या खूप चिडल्या। त्यांनी रस्त्यावरच आक्रोश व्यक्त केलेला आहे। एवढंच नाही तर पैसे नाही दिले तर भर रस्त्यात आम्ही अजून आंदोलन करू, अशा पण त्यांच्या तीव्र भावना त्यावेळी होत्या। त्यांच्या यातून एकच उद्देश असा निघत होता की कोणतरी बारामतीचा शेठ आहे आणि इंदापूरचे दादा आहेत, यांच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी करण्यात आल्या होत्या। आणि त्यानंतर जवळपास 1 ते दीड वाजेपर्यंत, रात्री 1 ते दीड वाजेपर्यंत ही सर्व घटना सुरू होती। त्यानंतर येथील काही नगरसेवकांनी कोठून इकडून तिकडून जाऊन पैसे जमा केले आणि त्यानंतर त्या महिलांना दिल्यानंतर हा सर्व प्रकार आता शांत झालेला आहे। राहुल, आता तुम्ही उल्लेख केला की त्या म्हणत होत्या कोणीतरी बारामतीचे दादा आहेत आणि इंदापूरचे शेठ आहेत। रोग कोणाकडे होता थेट सांगा। त्या महिलांशी काही तुम्ही संवाद साधला का? त्या महिलांना कोणी संपर्क केला? किती महिला होत्या? यामध्ये आपण काही लहान मुलं सुद्धा पाहतोय, लहान मुलं सुद्धा या प्रचारात सहभागी झालेली होती। खरं तर हे अयोग्य आहे, हे नियमाला धरून नाहीये, पण या महिलांना या ठिकाणी एक छद्मा सुद्धा देण्यात आलेला नव्हता। साधारणतः किती संख्या होती? कसा संपर्क साधला गेला? या सगळ्याविषयी तुमच्याकडून अधिक जाणून घेणार आहोत, पण सक्षणा सलगर आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। काय पहिली प्रतिक्रिया आहे? घड्याळाचा प्रचार करण्याकरता या महिलांना बोलवण्यात आलेलं होतं इंदापूरमध्ये, पण या महिलांना पैसेच देण्यात आलेले नाहीयेत। कामगार दिनी 1 मेच्या दिवशी या महिलांची या ठिकाणी चेष्टा पाहायला मिळते, थट्टा करण्यात आलेली आहे। मला आपण आता विचारलं की पैशांच्या बाबतीतलं ही लोकशाहीची निवडणूक आहे का पैशांची निवडणूक आहे का? मस्तावाल, सुलतानी संकट आणि आसमानी संकट आपल्याकडे एक अशी बोलण्याची प्रथा होती। मला महाराष्ट्राच्या जनतेला सांगायचंय, सुलतान जो दिल्लीचा आहे त्यांचं नाव मोदी आहे आणि त्यांचे शेंदाड शिपाई म्हणजे मिंदे आणि अजितदादा गट आहे। यांच्याकडे जनशक्ती उरलीच नाही, म्हणून जनशक्तीच्या जोरावरती जुलूम करत, पैसे देऊन, पैसे वाटून, सत्तेची मस्ती दाखवत ही लोक गोळा करतात। परंतु त्या लोकांचे हाल सुद्धा किती मोठ्या प्रमाणात करतात हे आपल्या सगळ्यांसमोर दिसतंय। मला असं वाटतं की आज अजितदादांकडे पर्याय उरला नाही। प्रत्येकाला दमदाटी करणं, प्रत्येक माणसाला फोन करून दम देणं, हे सगळे प्रकार आपल्या समोर काही महिन्यांपासून होत आहेत। परंतु ज्या पद्धतीने महिलांना पैसे देऊन त्या ठिकाणी सभेसाठी आणून प्रचार करायला लावला आणि त्यांचे हाल केले, मला वाटतं मुद्दा लक्षात येतोय। धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। या महिलांचं नेमकं काय म्हणणं आहे ऐकूया आपण। लक्षात घ्या, तुमच्या जर होत असेल तर करा, नसेल तर ड्रॉप करा। असं असतं हाच आहे ना माणूस, ठीक आहे।
बर बर गाडी सांगा. ठीक आहे. काय झालंय? थांबा केव्हापासून आलाय तुम्ही? बऱ्याचशा गाड्या घेऊन आलेल्या आहेत. इथं एक आजी आहे, आजी रडत आहे. ते सकाळ सुद्धा तयार नाही. ह्या माणसाला कुणी इथं आणलंय, या महिलांना कुणी घेऊन यायला लावलं? या सगळ्याविषयी बोलण्याकरता अंकुश काकडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या प्रकारावर? प्रचाराकरता महिलांना बोलवायचं पण पैसेच द्यायचे नाहीत. अंकुशजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया. पाहूया नेमकं तिथं काय झालेलं होतं. मी पीसीआय टीमला विनंती करीन त्यांनी तो आवाज पुन्हा एकदा ऐकवावा. नेमकं काय तक्रार होती या महिलांची? असेल तर करा, नसेल तर विषय ड्रॉप करा. असं असतं वेळ येण्यावानी इतकं. याविषयी बोलण्याकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सुषमा अंधारे जोडल्या गेलेल्या आहेत. ताई, काय पहिली प्रतिक्रिया आहे? प्रचार करण्याकरता महिलांना बोलवलं पण पैसेच दिले नाहीत. त्यांना घड्याळाचा प्रचार करण्याकरता गेलेल्या होत्या इंदापूरमध्ये. भांडवली व्यवस्थेमध्ये कामगारांच्या कष्टाचं मोल नसतं. एक दिवसाच्या कामगारांचा त्यांचं एक दिवसाचा रोज बुडवून जर त्या मायमावल्या गेल्या असतील तर कुठलाही पक्ष असेल त्या पक्षाने त्यांचे खरं तर जो काही ठरलेला त्यांचा मोबदला असेल तो मोबदला द्यायला हवा. पण तर नेमकी तिथे काय परिस्थिती आहे ते मलाही नीट माहित नाही, त्यामुळे काही आपल्याला जास्त बोलता येणार नाही. परंतु या पद्धतीने जर माणसं बोलवावी लागत असतील पैसे देऊन तर वाईट आहे. आणि त्याही पेक्षा जास्त वाईट आहे की ठरलेले पैसे त्यांना परत दिले जात नसतील तर. अगदी ताई, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.